मंडळी, तुम्ही कधी नाचणीच्या पिठामध्ये दही घालून ही पौष्टिक रेसिपी बनवली आहे का? कधीच बनवली नसणार. आजची तुम्ही जर ही रेसिपी बघितली ना तर केल्याशिवाय राहणार नाही. शिवाय पौष्टिक देखील आहे. चला तर करायला घेऊया. यासाठी मिक्सिंग बाउलमध्ये 1 वाटी चाळून घेतलेलं नाचणीचं पीठ घ्यायचं आहे. नाचणीचं पीठ घेताना चाळूनच घ्यायचं. मी आधीच चाळून घेतलेलं होतं. यानंतर सारख्याच वाटीने अर्धी वाटी कोको पावडर घ्यायची आहे. आपण मुलांसाठी हा पदार्थ बनवतोय आणि चॉकलेट फ्लेवरचा, यासाठी कोको पावडरचा नक्की वापर करा. आपण हा पदार्थ साखरेचा नाही तर गुळाचा बनवतोय, तर इथे मी 1 वाटीला थोडंसं कमी म्हणजेच पाऊण वाटी चिरून घेतलेलं गूळ घेतलेला आहे. गूळ घेताना चिरूनच घ्या म्हणजे ते पटकन वितळतं. यानंतर सारख्याच वाटीने अर्धी वाटी दही घालायचं. यानंतर घालूया 2 चमचे साजूक तूप. तुम्ही इथे बटरचा वापर करू शकता. आणि सारख्याच वाटीने 1 वाटीला थोडंसं कमी म्हणजे पाऊण वाटी मी इथे साईसकट दूध घातलेलं आहे. दुधाचा वापर थोडासा सुरुवातीला कमीच करायचा, गरज लागेल तर नंतर आपण घालू शकतो. आता हे सगळं साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे, चांगलं फेटून घ्यायचं आहे म्हणजे पिठाच्या गुठळ्या होणार नाहीत आणि गूळ जे आपण घातलं आहे त्यामधल्या गुठळ्यासुद्धा निघून जातील. एक 2-3 मिनटं चांगलं असं फेटून घ्यायचं आहे. एकदम स्मूथ असं बॅटर बनवून घ्यायचं आहे. मंडळी, तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि तुम्ही कुठून ही रेसिपी पाहता हे सुद्धा कमेंटमध्ये मला नक्की सांगा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन. तुम्ही पाहू शकता मी 3-4 मिनटं हे बॅटर छान फेटून घेतलं आहे. मस्त असं स्मूथ हे बॅटर तयार झालेलं आहे. या पद्धतीचंच पाहिजे. सगळे पदार्थाचे प्रमाण एकदम परफेक्ट आहे. दुधाची सुद्धा आपल्याला इथे एक्स्ट्रा गरज लागलेली नाही. आता इथे मी अप्पे पॅन घेतलेला आहे. आपण मस्त पौष्टिक असा नाचणीच्या पिठाचा चॉकलेट पॅनकेक बनवतोय. खायला खूपच भारी लागतो. यापुढे तुम्ही बेकरीमधनं तर कधीच आणणार नाही जर ही रेसिपी संपूर्ण बघितली आणि केली तर. अप्पे पॅनला सगळ्या बाजूने असं तूप लावून घ्यायचं आहे. तुपामुळे फ्लेवर खूप छान येतो, तर इथे साजूक तूप किंवा बटरचा वापर करू शकता. अगोदरच ही सगळी तयारी करून ठेवायची म्हणजे पुढची तयारी करणं आपल्याला सोपं जातं. आता आपल्या या बॅटरमध्ये घालायचं आहे अगदी चिमूटभर मीठ. आता हा पदार्थ आहे तो आपण मुलांना आवडेल असाच बनवतोय, तर यासाठी यामध्ये घालूया चोको चिप्स. यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे. चोको चिप्स घातल्यामुळे आणि कोको पावडर घातल्यामुळे याला मस्त असा चॉकलेटचा फ्लेवर येतो. चोको चिप्स घातल्यानंतर एकदा परत मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही यामध्ये टुटी फ्रुटीचा सुद्धा वापर करू शकता. चांगलं मिक्स करून घेतलं आहे. आता यानंतर गॅसवर तवा गरम करायला ठेवायचा आहे. प्रीहीट करून घ्यायचं आहे 5 मिनिटासाठी. आता आपलं बॅटरसुद्धा सेट झालेलं आहे. यामध्ये घालूया 1 इनोचं पॅकेट. इनो नाही घातला तर तुम्ही बेकिंग पावडर आणि बेकिंग सोड्याचा वापर करू शकता. इनो घातल्यानंतर एकाच डायरेक्शनने फेटून घ्यायचं आहे, जास्तसुद्धा फेटायचं नाही, नाहीतर यामधले एअर बबल्स निघून जातात आणि पॅनकेक फ्लफी बनत नाही. तवा चांगला गरम झाल्यानंतर तूप लावून ठेवलेला अप्पे पॅन आहे तो यावर ठेवायचा आहे आणि हे आपलं नाचणीचं जे बॅटर आहे ते थोडं थोडं यामध्ये घालायचं. एकदम वरपर्यंत भरायचं नाही, थोडीशी जागा शिल्लक ठेवायची. सगळ्या साच्यामध्ये असं हे बॅटर घालायचं. आता तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी पाहू शकता. एकदम पातळ करायची नाही, थोडंसं घट्टसरच ठेवायचं आहे. जसं आपण डोश्याचं बॅटर बनवतो ना त्या पद्धतीचंच हे बॅटर ठेवायचं आहे. आता हे बघा सगळ्या साच्यामध्ये हे बॅटर घालून झालेलं आहे. झाकण लावून घ्यायचं आणि 15 ते 20 मिनिटासाठी हा पॅनकेक आहे तो बेक करून घ्यायचा. 15 ते 20 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता वरून छान असं कोरडं झालं आहे. हा अप्पे पॅन आहे तो काढून घ्यायचा, पूर्णपणे थंड करायचा आणि त्यानंतर एखाद्या ताटावर अशा पद्धतीने हे अप्पे पॅनमधले पॅनकेक डिमोल्ड करून घ्यायचे. अप्पे पॅनला थोडंसं वरून टॅप केलं की ते सहज निघतात, कारण आपण अप्पे पॅनला तूप लावलेलं होतं. तर तुम्ही पाहू शकता मस्त असे जाळीदार चॉकलेट नाचणीच्या फ्लेवरचे पौष्टिक असे हे पॅनकेक तयार झालेले आहे. मुलांना बाहेरून मैद्याचे केक आणून देण्यापेक्षा घरच्या घरी तुम्ही हे नाचणीचे पौष्टिक चॉकलेट पॅनकेक बनवून देऊ शकता. आता बेकरी स्टाईल फ्लेवर येण्यासाठी आणि तसेच एकदम दिसण्यासाठी यावर घालायचं आहे आपल्याला थोडंसं चॉकलेट सिरप, म्हणजे मुलांना आवडेलही आणि बघताच क्षणी ते खातील सुद्धा. चॉकलेट सिरप हे केकवर घालून घ्यायचं आहे. आता हे अजून अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी यावर घालूया
कलरफुल शुगर बॉल्स हे कोणत्याही सुपर मार्केटमध्ये मिळतात किंवा जिथे केक बेक करायचं सामान मिळतं ना तिथे हे मिळू शकतात. असे हे शुगर बॉल्स आणि चॉकलेट सिरप घातल्यामुळे एकदम बेकरी स्टाईल हे केक दिसतात आणि मुलंसुद्धा हे आवडीने खातील. त्यांना कळणारही नाही की आपण हे घरी बनवलेले आहेत. त्यांना असंच वाटेल की हे आपण बाहेरून आणलेले आहेत. हे पहा किती मस्त दिसतायत. आहे की नाही एकदम बेकरी स्टाईल. शिवाय नाचणीच्या पिठापासून बनवले आहेत तर हे पौष्टिक देखील आहे आणि खूपच सोप्या पद्धतीने बनवलेले आहे. करायला काही जास्त वेळ लागत नाही. फक्त 20 मिनिटामध्ये हे बनवून तयार होतात. कोणीही बनवू शकतील इतक्या सोप्या पद्धतीने हे नाचणीच्या पिठाचे अप्पे पॅनमध्ये बनवलेले हे पॅनकेक एकदम सॉफ्ट मऊसूद असे बनतात. तोंडात टाकताच विरघळतात. तर मंडळी तुम्ही सुद्धा असे हे नाचणीच्या पिठाचे पौष्टिक चॉकलेट केक बनवून बघा. आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. जराही आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.